नमस्कार मंडळी, घरच्या तडका चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपला मेनू आहे पावभाजी. चला तर बघा आपण पावभाजी बनवायला सुरुवात करू. सर्वप्रथम मी इथं गाजर, वाटाणे, शिमला मिरची आणि फ्लावर हे शिजवून घेऊया. जोपर्यंत ते भाज्या शिजताय तोपर्यंत आपण इथं बटाटे पण मॅश करून घेऊ. मी बटाटे ऑलरेडी बॉईल करून ठेवले होते. आता आपण त्यांना चांगले मॅश करून घेऊ. आता आपले बटाटे चांगले मॅश झाले आणि आपली भाज्या पण शिजून झाल्या. आपण त्यांना पण मॅश करून घेऊ. आता आपली भाजी सुद्धा मॅश करून झाली. आता आपण बटाटे आणि ही भाजी एकत्र करून घेऊ. एकत्र केलेली भाजीवरती मी एक टमाटर सुद्धा बॉईल करून टाकलाय. तुम्ही भाजी शिजवताना पण टाकू शकता, पण मी वरतून टाकलाय. चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊ. इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्याला तेलामध्ये फ्राय करायला घेतले आहे. थोडंसं बटर टाकून त्यांना आपण चांगलं फ्राय करून घेऊ. कारण की पावभाजीमध्ये बटर टाकल्याशिवाय चवच येत नाही. सो मग थोडंसं बटर टाकून आपण त्यांना परत चांगलं फ्राय करून घेऊ. आणि मी साईडला अद्रक लसूण पेस्ट पण केली होती, ती पण आपण टाकून फ्राय करून घेऊ चांगलंच. चला तर मग आपले कांदे फ्राय झाले. आता आपण त्यात चवीनुसार तिखट, पावभाजी मसाला आणि हळद टाकून दिली. पावभाजी मसाल्यामध्ये एव्हरेस्टच यूज केला आहे. तुम्ही दुसरा सुहाना वगैरे पण यूज करू शकता, पण आम्ही शक्यतो याचाच यूज करतो. चला तर मग आता आपण त्यात केलेलं मिश्रण टाकून घेऊ आणि चांगलं हलवून थोडंसं पाणी टाकून उकळू देऊ थोडीशी भाजी. चला तर मग भाजी शिजते तोपर्यंत आपण त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि साईडला बारीक चिरून घेऊ कोथिंबीर. मग आता आपण कापलेली कोथिंबीर टाकून घेतल्यावर थोडीशी भाजी हलवून घेऊ. अशी आपली झणझणीत पावभाजी रेडी आहे. मस्त पाव सोबत सर्व करूया आणि कांदा लिंबू सोबत तर आपल्या पावभाजीचा स्वाद घेऊया. जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरच्या तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.